नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये शाळा बंद पण शिक्षक चालू या अंतर्गत संकल्पात सौ अनिताताई सरनाईक आपण 7वीची मराठीची जय जय महाराष्ट्र माझा ही कविता बघितली। आज आपण 7वीचाच दुसरा पाठ बघणार आहोत, स्वप्न विकणारा माणूस। याचे लेखक आहेत अशोक कोतवाल। 1961 चा जन्म आहे। मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह, प्रार्थनेची घंटा, सावलीच घड्याळ हे ललित लेख संग्रह, घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह प्रसिद्ध आहे। आपल्याला बघायचा आहे आता पाठाचा परिचय। प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। की मनुष्य हा मुळातच स्वप्नांवर जगतो। तर ते म्हणतात की स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सतत धडपडत असतो। प्रत्येक माणूस काही ना काही स्वप्न बघत असतो आणि आपल्याला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे, ते कसं हस्तगत करायचं आहे, यासाठी ते पूर्ण करण्यासाठी तो सतत धडपडत असतो। स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश या पाठातून दिलेला आहे। की माणसाने स्वप्न पाहायची, स्वप्न पाहावीत असं ते म्हणतात। परंतु ही स्वप्न कशी बघायची, तर स्वहिताबरोबरच, म्हणजे त्याच्यामध्ये आपला स्वार्थाबरोबर परमार्थही साधला गेला पाहिजे। रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे की आधी स्वार्थ साधावा नेटका, मग परमार्थ साधावे विवेका। त्यातच आपल्याला लेखक म्हणतात की स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावी असा संदेश या पाठातून दिलेला आहे। मी नेहमी मुलांना एक गोष्ट आवर्जून सांगत असते की मला कोण व्हायचंय यातलं एक अगदी छोटस पात्र। तो म्हणतो की मला जर कोणी विचारलं की तुला काय व्हायचंय, तुझं काय स्वप्न आहे, तर तो सांगतो की माझं स्वप्न जे आहे ते अतिशय उच्च कोटीतील आहे। स्वप्न पहावे ते नेहमी उच्च कोटीतील पहावे। स्वप्न पहावे फिनिक्स पक्षासारखे, स्वप्न पहावे फिनिक्स पक्षासारखे राखेतून उठून थेट आकाशाला गवसणी घालणारे नव्हे तर त्या लिबलिबीत पडणाऱ्या शिदोडासारखे। कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जो फिनिक्स पक्षी असतो त्याची जी झेप असते ती आभाळाला छेदून जाणारी असते, चिरून जाणारी असते। असं काहीतरी आगळं वेगळं स्वप्न बघायचंय आपल्याला। म्हणजे जमिनीला सोडून थेट आकाशाला गवसणी घालणारं स्वप्न बघण्याचा उदात्त संदेश तो देतोय। म्हणजे त्याच्याबरोबर तो म्हणतोय की मला भारताचं सर्वोच्च पद राष्ट्रपती भूषवायचंय। आता भारताचं सर्वोच्च पद राष्ट्रपती आहे हे तुम्हाला माहित आहे। म्हणजे ते आपल्याला स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारा आणि उदात्त हेतू असणारा आहे असा संदेश या पाठातून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे। आता आपण पाठाला सुरुवात करत आहोत। माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे। आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मनुष्य हा स्वप्नावर जगतो। तर लेखक म्हणतात की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे। तर स्वप्न बघता आली पाहिजेत म्हणजे काय, आपल्याला स्वप्न बघता येत नाही इथे हा अर्थ नाहीये। तर स्वप्न बघता आली पाहिजेत म्हणजे तुम्हाला भविष्य काळामध्ये काय व्हायचं आहे त्याचा वेध घेता आला पाहिजे। आपल्याला फक्त स्वप्न बघून सोडायची नाहीये, तर आपल्याला ती सत्यात उतरवायची आहे।
आणि म्हणून लेखक म्हणतात की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार देखील करता आला पाहिजे. आता स्वप्न पूर्ती झाली पाहिजे. आता तुम्ही जर का स्वप्न पाहिलं की मला डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, त्या नाटकातल्या पात्रासारखं राष्ट्राचं सर्वोच्च पद राष्ट्रपती भूषवायचंय, तर ते आपोआप होईल का? दे रे हरीण पलंगावरी. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा नाही लागणार. आणि म्हणून ते म्हणतात की नुसतीच बघता आली नाही पाहिजे, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. आता तुम्ही ठरवलं की मला MBBS ला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय, मग तसा अभ्यास नाही करावा लागणार का तुम्हाला? तुम्ही जर का चांगला अभ्यास केला तर गव्हर्नमेंटला तुमचा नंबर लागू शकतो. परंतु जर का अभ्यासच नाही केला तर तुमचा कुठेच नंबर लागणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात की ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. म्हणजे स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे त्यासाठी जिद्द, परिश्रम, मेहनत, चिकाटी हे गुण तुम्हाला स्वतःच्या अंगी बाणवून घ्यावे लागतील. अभ्यास करावा लागेल, त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल, चिकाटी ठेवावं लागेल, म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण होईल, म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचाल. आणि म्हणून ते म्हणतात की असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता श्रेष्ठ लोक म्हणजे काय? तर श्रेष्ठ म्हणजे घरातील जी ज्येष्ठ माणसं असतात, मोठी माणसं वयाने, ती आपल्याला नेहमी सांगत असतात की अरे बाबांनो काहीतरी करा, म्हणजे काहीतरी तुम्ही आयुष्यात करू शकाल पुढे, आता अभ्यास करा. जे माणसं पहिले परिश्रम करतात त्यांना भविष्यात त्याची गोड फळं नक्की चाखायला मिळतात. जे लोक आयुष्यात पहिलेचा काळ हा परिश्रम करून चिकाटीने अभ्यास करून घालवतात, मौज मजा करत नाही, त्यांना भविष्यामध्ये त्याची यशाची फळं नक्की चाखायला मिळतात. ते नक्की त्यांच्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतात, इप्सित ध्येय त्यांचं प्राप्त करतात. परंतु जे मुलं पहिले अभ्यास करत नाहीत, मौज मजा करतात, त्यांना मग पुढे रडण्याशिवाय दुसरं काहीही त्यांच्या वाट्याला येत नाही, फक्त पश्चाताप येतो. कारण एकदा निघून गेलेली वेळ ही परत येत नाही. तोंडून निघालेले शब्द, प्रत्यंच्यातून निघालेला बाण, हातातून निघून गेलेली वेळ ही पाऱ्याप्रमाणे निसटून जाते, ती पुन्हा आपल्याला परत आणता येत नाही. म्हणून वेळेचा सदुपयोग करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणूनच कबीर म्हणतात की कल करे सो आज कर, आज करे सो अभी, पल में परलय होएगी, बहुरी करोगे कब. का बरं म्हणतात ते असं की कल करे सो आज कर, उद्या करायचं ते आज करा. आज करे सो अभी, आज करणारच आहात ना, मग आतापासून सुरुवात करा. पल में परलय होएगी, बहुरी करोगे कब. क्षणाक्षणाने वेळ होणे, तुम्ही सुरुवात कधी करणार? सुरुवात करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही सुरुवात करा, म्हणजे त्याचा शेवट नक्की गोड होईल. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात, किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहित नाही. आता नुसतं स्वप्न पाहून काहीच उपयोग नाही, त्याला कृतीचं तारण द्यावं लागतं, कृतीची जोड द्यावी लागते, तरच ती सत्यात उतरतील ना. आणि म्हणूनच ती उत्पन्न होतात का हे आपल्याला माहित नाही असं लेखक म्हणतात. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात, कुणी कुणी तर स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात. आता कोणी काही म्हणतं स्वप्नांबद्दल की काय स्वप्न पाहून उपयोग आहे, काही करा, असं देखील लोक बोलतात. काही जण म्हणतात की याला काही काम नाही, नुसते स्वप्नच पाहत बसते, दिवा स्वप्न. मग अशा रीतीने स्वप्नांना कोणी तुच्छही लेखतं, भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. परंतु कुणी जर का आगळं वेगळं काही स्वप्न सांगितलं तर कोणी म्हणते हो पाहिलं का, करू शकतो का, चालला कोणतेही स्वप्न बघायला, भलती सलती स्वप्न पाहत जाऊ नकोस,
असा लोक सल्ला देखील आपल्याला देतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. आता लेखक म्हणतात की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन आपल्याकडे असावं लागतं. संवेदनशील मन म्हणजे उत्कट, म्हणजे ते तुम्ही भावना तुमच्या उत्कट करू शकता, मांडू शकता कोणाकडे. तर ते स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, म्हणजे वैभवशाली करतं. म्हणजे ते जर का पूर्ण झालं तर नक्की यश तुम्हाला मिळतं. आणि म्हणून ते म्हणतात ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. आणि असं जे खंबीरपणा ज्यांच्या मनामध्ये असतो, ज्यांनी ठरवलेलं असते की मला जे मिळवायचं ते मी मिळवणारच, ते लोक आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी वाटेल ते करतात. म्हणजे दिवस रात्र ध्यानी मनी त्यांचं एकच ध्येय आपलं गाठायचं आहे, ही पक्की खुणगाट त्यांच्या मनाशी बांधलेली असते. आणि म्हणून ते त्या दृष्टीने चिकाटीने परिश्रम करून आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत असतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात. आता अशी जे लोक असतात ते साहजिकच आहे, त्यांना ध्येय वेडे म्हणतो आपण. तर अशी लोक इतरांपेक्षा आपल्याला वेगळेच भासतात. प्रवाहाच्या दिशेने सगळेच जण वाहतात, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वाहतो तो इतरांपासून वेगळ्या दृष्टीस आपल्या भासतो. आणि म्हणूनच ते म्हणतात की इतरांपासून आपल्याला ते वेगळं करतात, स्वतःला काहीतरी आदर्श बनून ते वावरतात आणि लोकांसमोर एक आपला आदर्श निर्माण करतात. तुम्ही माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असं म्हणायची गरज नसते, त्यांच्या कृतीतून तसं निदर्शनास येतं आपल्या. आणि म्हणून लोक म्हणतात बघा तो कसा अभ्यास करतोय, त्याचं अनुकरण करा, त्याला विचारा कसं करतो काय करतो. हे सांगून होत नसते, कारण ते आदर्श बनून ते वावरत असतात, इतरांना आदर्श बनवतात. परंतु ह्या व्यक्ती ज्या असतात त्या दुसऱ्या चांगल्या व्यक्तींना आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवतात आणि त्यांच्याप्रमाणे ते वाटचाल करतात. जे थोर महात्मे होऊन गेले त्यांचे चरित्र वाचतात, त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवतात आणि म्हणून ते त्यांना आपला आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात. परंतु ज्यांच्याकडे हा सुज्ञपणा नसतो ती लोक फक्त स्वप्न पाहतात आणि चुपचाप बसतात, त्याला कृतीची कुठलीच जोड देत नाही. मग काय होणार, ती त्रिशंकू सारखी मधातच लटकत राहतात. कारण तुम्ही जर का काही केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल, परंतु तुम्ही जर का काहीच केलं नाही तर तुम्हाला त्याचं फळ कसं मिळणार. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. इकडून तिकडून एखाद्या फॅकल्टीला तुम्हाला प्रवेश मिळालाही तर तिथं तुम्ही टिकाल की नाही याची शाश्वती नसते. आणि म्हणूनच ते म्हणतात ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावे. आणि म्हणूनच स्वप्न हे सत्यात उतरत नाही अशा लोक त्यांच्या बाबतीत ते खरं ठरत असावं. बिना ध्यास नि बिना धडवडी शिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का. तुमच्याकडे जर का कुठली जिद्द नसेल की आपल्याला ते मिळवायचंय, आपल्याला ते करायचंय, असा जर का तुमच्याकडे ध्यास नसेल, त्याच्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर का काही धडपड केली नाही, काही मेहनत घेतली नाही, काही परिश्रम घेतले नाही, कुठली चिकाटी नाही, त्याच्यामध्ये सातत्य नाही, तर ती स्वप्नाळू वृत्ती घातकच नाही का. नुसतं स्वप्न पाहून थोडीच होणार आहे, या गोष्टींची जोड त्याला द्यावी लागेल, तरच ते स्वप्न सत्यात उतरू शकेल. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही कळत नव्हता. आता छोटे मुलं असतात, त्यांना काय कळणार आहे स्वप्न म्हणजे काय. त्यांना काय वाटतं की या स्वप्न या शब्दाशी त्यांचा परिचय झालेला होता. म्हणजे ज्यावेळेस स्वप्नांचा अर्थही कळत नव्हता लहानपणी, त्या शब्दाशी मात्र या लहान मुलांचा परिचय झालेला होता.
रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहित झालेलं होतं. आता आपल्या इथं एखाद्या वेळेस घरातली मोठी माणसं झोपेतून उठतात, मला नाही का स्वप्नामध्ये असं असंच दिसतं. आता लहान मुलांचं कसं असते की त्यांना आपल्याही कल्पना लोकांसमोर मांडाव्याशा वाटतात. मग ते सांगतात, हो मला नाही का स्वप्नामध्ये मोठा राक्षस दिसला होता, सापच दिसला होता, परीच दिसली होती. आता राक्षस परी ह्या ज्या गोष्टी त्या काल्पनिक आहेत, त्या काही सत्यात नाहीये, त्या कुणी बघितलेल्याही नाहीयेत. परंतु कुणी काही सांगितलं की आपल्याला देखील तसं सांगता आलं पाहिजे याचा ते प्रयत्न करीत असतात. आणि म्हणूनच झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि जे स्वप्न असतं ते काही खरं नसतं. आता रात्री आपल्याला स्वप्नात जे दिसते ते सत्य त्या परिस्थितीमध्ये आपण असतो का? आता आपल्याला रात्री एखाद्या स्वप्न पडते की एखाद्या भयान राजवाड्यात आपण गेलेलो आहे, आपला कोणी पाठलाग करत आहे. स्वप्नामध्ये माणूस कुठेही जाऊन येते, 7 समुद्र पार जाऊन येते, पण खरंच आपण त्या जागेवर असतो का? स्वप्नामध्ये जिथे गेलेलो आहे तिथे नाही. आणि म्हणूनच स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं हे आम्हाला माहीत झालेलं होतं असं लेखक म्हणतात. आता खऱ्या पाठाला सुरुवात होते. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. लेखक म्हणतात की आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या गावामध्ये एक घोड्यावर बसून माणूस यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आता तो घोड्यावर बसून यायचा आणि घोड्यांच्या टाप्यांचा आवाज टबडक टबडक येतो. त्याचा आवाज आला की या मुलांच्या ओळखीचा होता. मग त्या आवाजाच्या दिशेने म्हणतात आम्ही धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. आता साहजिकच आहे, गाव म्हणजे छोटस खेड, तर त्या खेड्यामध्ये कुठं काय बघायला मिळतं, तर तो माणूस घोड्यावर यायचा तर ते घोडा बघायचं आकर्षण यांना असायचं. पण घोड्यासोबत मिशीतली मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. परंतु त्या घोड्यासोबतच जो माणूस यायचा तो मिशीतल्या मिशीत हसायचा. आता मिशीतल्या मिशीत हसणं म्हणजे काय, तर आपण ज्याला स्मित हास्य म्हणतो, स्माईल. इंग्रजीमध्ये सांगितलं की तुम्हाला लवकर कळेल की स्माईल म्हणजे किंचित ओठ उघडे करून हसणं, त्याला मराठीमध्ये स्मित हास्य असं म्हणतात. तर तो मिशीतल्या मिशीत हसायचा तर त्या माणसालाही बघणं व्हायचं असं ते म्हणतात. आता त्याचा पेहराव सांगितलेला आहे बघा. तुम्हाला पाठामध्ये प्रश्न येईल की स्वप्न विकणाऱ्या माणसाचे वर्णन करा, तर त्यासाठी तुम्हाला त्याचं हे वर्णन समोर आलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. तलम रेशमी धोतर, त्याचं ते धोतर होतं ते तलम रेशमी कापडाचं होतं. त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता आणि जरीचा त्याचा कुडता असायचा, वरचा जो थोडासा सैलसर असायचा. डोक्याला लाल पांढरा फेटा, जे डोक्याला बांधायचं त्याचं कापड होतं ते लाल पांढऱ्या रंगाचं होतं फेट्याचं. डोळ्यांवर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळा रंगाचा, झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसा धिप्पाड. बघा तुम्हाला पाठामध्ये दिसतंय, या पाठामध्ये त्या माणसाचं चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला, स्वप्न विकणाऱ्या माणसाचं, की कसा त्याच्या डोळ्यावर चष्मा आहे, फेटा आहे, अंगात सैलसर कुडता आहे, धोतर आहे, चांबडी बूट घातलेले आहेत त्यांनी. तर तो माणूस त्याच्या गव्हाळा रंगाचा होता, म्हणजे फास्ट गोराही नव्हता आणि सावळाही नव्हता, असा गव्हाळा रंगाचा, झुपकेदार मिशा असलेला असा हा माणूस होताही तसाच धिप्पाड. अंगापिंडाने चांगला धिप्पाड होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमत वाटायची. आता बघा, या माणसाला त्यांनी स्वप्न विकणारा म्हटलेला आहे. आपल्याला वस्तू विकणारा माणूस आहे, भाजीपाला विकणारा माणूस आहे, कुणी काही विकतं हे माहित आहे, परंतु स्वप्न विकणारा ही कल्पना या पाठामध्ये आपण पहिल्यांदाच बघत आहोत. स्वप्नही विकत मिळतात, तेही कुणी विकू शकतं. तर या माणसाची आम्हाला गप्पत वाटायची असं ते म्हणतात. शिवाय कुतूहल पण,
की कसा विकत असेल हा, काय विकायला आणतो, म्हणून त्याच्याविषयी कुतूहल पण होतं, आकर्षण पण होतं. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. मग त्याच्या घोड्याच्या पाठीवर एक मखमली कापड असायचं आणि त्याचे गाठोडं असायचं त्या मखमली कापडाचं. त्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचं. तर या स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यामध्ये काय होतं? तो खरंच त्याच्यामध्ये स्वप्न भरून विकायला आणायचं का? याचा पुढील भाग आपण पुढील भागामध्ये बघूया. तत्पूर्वी तुम्हाला उद्यासाठी तुम्ही काय कराल हे होमवर्क. आता बघा, हे स्वप्न विकणारा माणूस जे आहे, तसंच तुम्हाला स्वप्न जर का तुम्ही काही बघितलं असेल तर त्यासाठी तुम्ही काय कराल? त्यासाठी होमवर्क. तुम्ही चांगले धावपटू आहात. शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे, हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुम्ही कोणते प्रयत्न कराल हे तुम्ही लिहून काढा आणि आम्हाला कळवा. नमस्कार.